महत्त्वाचीच बातमी राज्यातील पावसासंदर्भातील आहे। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये आता पुन्हा एकदा जोरदार पावसाचं आगमन होणार असून मुसळधार पाऊस आता राज्यभर थैमान घालणार आहे। काही ठिकाणी एकदा पाऊस आल्यानंतर तो 6 दिवस सलग खूप जोरदार पडणार आहे। त्यामुळे अंदाज लक्षात घ्यावा, कारण की आता मोठ्या प्रमाणात अचानक वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसून येत आहे। याच बदलामुळे राज्यातील बऱ्याच भागात आता मुसळधार ते अतिमुसळधार मोठे पाऊस बघायला मिळतील। मागच्या वेळेस जो पाऊस झाला त्यापेक्षा काही ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो, कारण हे जोरदार पाऊस आता बघायला मिळणार आहेत। गणेश उत्सवातील हे मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। कोणत्या जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होत आहे सर्व काय बघणार आहोत, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त एका दिवसाचा अंदाज नाही तर पुढच्या 8 ते 10 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यापूर्वी आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर फक्त काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकलं की रोज अंदाज बघायला मिळेल। त्यासाठी सबस्क्राइब करून ठेवणे गरजेचे राहते। तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील, कधी पडेल तो अंदाज देऊयात। त्यासाठी खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा। तर चला पाहूयात सविस्तर अंदाज। तर इकडे बघा, यामध्ये आता राज्यामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण आता सक्रिय होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहणार आहे ते बघूया। सध्या नेमका पाऊस सध्या कुठे सुरू आहे व कोणत्या दिशेने आता पावसाचे वातावरण सरकत चाललेले आहे ते बघूया। तर या ठिकाणी बघू शकता लवकरच पावसाचं आगमन पुढच्या 2 तासात एक उदगीर या ठिकाणी आता आगमन होणार आहे। उदगीर, लातूरच्या काही भागात, तुळजापूरच्या काही भागात येत्या 2 तासात पावसात चांगलं आगमन होणार असून सध्या काही ठिकाणी पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। आता पाऊस सुरू असल्याचं मॉडेलमध्ये पण दिसत आहे। मात्र पुढच्या काही तासानंतर देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। बार्शी, तुळजापूर, पेठचे भाग असतील, लातूरचे भाग असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात बघायला मिळणार आहे। आता पुढच्या 10 दिवसाचा अंदाज तर पाहायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ बघा, जेणेकरून पुढच्या 10 दिवसात सर्वाधिक मुसळधार पाऊस नेमका कोणत्या भागात पडेल ते आपण सांगणार आहोत। कारण गणेश उत्सवामुळे पाऊस येणार आहे म्हणजे येणारच आहे। तो पाऊस बरेच जिल्हे असे झोडपून काढणार आहे की नदी नाले वाहतील असे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता इकडे बघू शकता, यामध्ये करमाळा, इंदापूर, बारामती पर्यंत पावसाचं वातावरण राहील। इकडे अशा प्रकारची स्थिती आताही बघायला मिळत आहे। तसेच इकडे गोंदियाच्या भागात 2 तासात पावसाचं आगमन होणार। जळगाव, नंदुरबारला काही ठिकाणी पाऊस सुरू आहे। पाऊस वाढण्याचा अंदाज देखील आपल्याला नक्की बघायला मिळू शकतो। अशा प्रकारचं वातावरण बऱ्यापैकी दिसून येत आहे व इतर मध्य महाराष्ट्र काही भाग असतील वारे सुटलेले आहेत, पण हेच वारे आता जोरदार पाऊस घेऊन येणार आहेत। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा। तर चला आता आपण मॉडेलनुसार बघूयात कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल, कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर चला आता पाहूयात। आता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लगेच सांगू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता येत्या 2 तासामध्ये पावसाची सुरुवात तर बऱ्यापैकी भागातच होणार आहे। पुढच्या जर 3-4 तासानंतरचा विचार केला तर वाशिम, लोणारला जोरदार पाऊस येणार आहे। कारंजा, अकोला, खामगाव, चिखली, यवतमाळ मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस। वर्धा, आर्वी, अमरावती, अचलपूर, अकोट, बुरहानपूर, जळगाव मध्यम ते जोरदार पाऊस। तर काही भागात मुसळधार पाऊस। नागपूर, सासूर, घोटी, वरुडचे भाग असेल, धरणी, खंडवा या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस। तर काही भागात जोरदार पाऊस। सेंधवा, कारगावचा भाग असेल, बारवणी, चांदवडचे भाग असतील, मध्यम ते मुसळधार पाऊस। तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे विचार जर केला तर दहेगाव, राजपालाचा भाग असेल, नंदुरबार, नवापूर, वाऱ्या, सुरतचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस आता 12 तासात आपल्याला बघायला मिळणार असून नाशिक जिल्ह्यात 2 तासात पावसाला सुरुवात होणार आहे। यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल। नाशिकमध्ये इगतपुरी, वाडा या भागात असा अंदाज आहे। तर चला आता हा झालाय त्या 12 तासाचा अंदाज। आता पुढच्या तारखेला कसा पाऊस राहणार आहे तर आपण आता 31 ऑगस्ट पर्यंत कसा पाऊस राहील, त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला 2-3 दिवस कसं वातावरण राहील, आता तो अंदाज आपण पाहूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
तर यामध्ये बघू शकता आता सध्या स्थितीला विचार केला तर 12 तासाच्या नंतर थोडं पुढं जर बघायला गेलं तर यामध्ये आता शेवगाव अमरावतीला चांगला पाऊस राहील, नागपूरला पाऊस चांगला राहणार आहे, वाशिमला एक चांगला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र महाराष्ट्रामध्ये उघडीप राहू शकते. तसेच लातूर जिल्ह्यात एक पूर्व साईडला पाऊस होईल, उदगीर असेल, काही देगलूरचे भाग बघायला मिळतात. या देगलूरच्या भागामध्ये, अहमदपूर परळीच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील. नांदेडच्या काही भागात, सिलूच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. अशा प्रकारचं वातावरण उमरखेड, पुसद, हिंगोलीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर चला आता अधिक पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात. आता खरा बदल 24 तासानंतर होतोय. आता 24 तासानंतर एक मोठा बदल होणार असून लवकरच राज्यात आता पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून पाऊस चांगला जोर धरणार आहे, कोणत्या जिल्ह्यातून आता मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे, आता त्या जिल्ह्याची नावे सांगतो. कारण आता एकदा 24 तासाच्या नंतर पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली ना, तो पाऊस पुन्हा डायरेक्ट ऑगस्टच्या शेवटीपर्यंत खूप जोरदार काही ठिकाणी बरसणार आहे, खूप जोरदार हजेरी राज्यभर लावणार आहे. तर चला जिल्हे बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस येत आहे. म्हणजे आता रिमझिम पाऊस नाही, काय नाही, डायरेक्ट मोठे पाऊस 1-1.5 तासातच असा पाऊस पडेल की नदी नाले वाहतील. यामध्ये चंद्रपूर, पांढरकवाडा, आदिलाबाद, उमरखेडच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस. ताडोबा, यवतमाळ, कारंजा, पुसद, वाशिमचे भाग मध्यम ते जोरदार तर कोठे मुसळधार पाऊस. देसाईगंज, गडचिरोली, अंबरनाथच्या या भागापर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस. उमरेड, भंडारा, नागपूर, वर्धाच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरू होणार आहे. काही ठिकाणी एकदा जर सुरू झाला तर खूप जोराची हजेरी पावसाची आपल्याला बघायला मिळणार आहे. जोरदार हजेरी पाऊस लावणार आहे. वरुडच्या भागात, सासूर, मुलटीच्या भागात, अचलपूर, अमरावतीच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी विजांसह पाऊस येणार आहे. तसेच इकडे गोंदियामध्ये येत्या 24 तासात अकोला, खामगाव, कारंजा, चिखली, सिल्लोड, जळगाव, बुरहानपूरचे भाग, धरणीचे भाग, अकोला, अकोटचे भाग, अचलपूरचे भाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता यापेक्षा अजून मोठा बदल येत्या 48 तासानंतर अजून काही जिल्हे बरेच व्यापत जाणार असून गणेश उत्सवाचा मोठा पाऊस दिनांक 25 तारखेला सुरू होणार आहे. यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस पडणार आहे, 26-27 तारखेला कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल व 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता जर विचार केला तर नांदेड जिल्हा 48 तासानंतर ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला होता त्या ठिकाणी वाढणार आहे. परळी, नांदेड, माजलगाव, निर्मलचे काही भाग विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार आहे. हिंगोली, उमरखेड, आदिलाबाद, पुसद विजांच्या कडकडाटासह, लोणार, जालना, सेलू, माजलगाव विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळेल. तर चला आता पुढचे जिल्हे आपण या माध्यमातून जाणून घेऊयात. तर यामध्ये माजलगाव, बीड जिल्हा असेल, पैठण तालुका असेल, मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकते. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील आपल्याला तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, गंगापूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशी हजेरी लागेल. पैठण, अंबडच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. ढाकेपळ, पाचोडचा भाग, दहीगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे. तर चला मुसळधार पावसाची व्याप्ती अजून कोणत्या जिल्ह्याकडे सरकत जाणार आहे तो देखील अंदाज आपण पाहूयात. आता मात्र अंदाज लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा. काही ठिकाणी अतिमुसळधार ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर ते जिल्हे आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, यामध्ये शेवगाव, सतर्क राहावे, विजांचा अधिक धोका, प्रचंड विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. खामगाव, अकोला, कारंजा, चिखली, वाशिमच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस. सिल्लोड, कन्नड, पाचोरा, मालेगाव, धुळे, शिरपूर, बुरहानपूर, जळगाव मध्यम ते मुसळधार ते काही ठिकाणी तुफान पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज नक्की लक्षात घ्यावा. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होईल. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण तुफान पाऊस. धाराशिव, अहिल्यादेवीनगर, करमाळा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा उघडीपच बघायला मिळणार आहे. हा झाला अंदाज 25 तारखेचा. दिनांक 26 तारखेला बघायला गेलं तर अतिमुसळधार पाऊस असा वाढणार आहे की कोणीच म्हणणार नाही की आमच्या भागात पाऊस झाला नाही, आमच्या इकडे नदीला पाणी आले नाही, असा पाऊस येत आहे. पण तो आता कोणत्या जिल्ह्यात अति जोरदार बरसणार आहे. तर चला त्या जिल्ह्यांची नावे बघूयात. कारण काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी
जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज बघायला मिळत आहे। तर चला आता यामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो, कुठे मुसळधार पाऊस होईल, कुठे अति जोरदार पाऊस होईल, अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आता जे कोणी राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच फायदा होईल, त्यांना देखील अंदाज समजेल की नेमका आपल्या भागामध्ये कसा पाऊस राहील, कसं वातावरण राहील। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता अहिल्यादेवीनगर येत्या 2 तासात मोठा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला आता 26 तारखेला बघायला मिळेल व येत्या 2 तास आपल्याला पावसाचा अलर्ट बघायला मिळेल। मात्र पाऊस कमी राहील पण वारे अधिक राहतील, त्यामध्ये लाईटीचे घोटाळे काय होतील अशा प्रकारचं थोडंफार राहू शकतं, कारण वाऱ्यांचा वेग अधिक राहील। तसेच अहिल्यादेवीनगरला दिनांक 26 तारखेच्या दुपारनंतर व रात्रीला असा मोठा पाऊस येणार आहे, ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला होता त्या ठिकाणी हळूहळू तलाव साठ्यामध्ये पाण्याचा विसर्ग वाढण्यास सुरुवात होईल। म्हणजे भरणार आहेत असं म्हणत नाही, पण पाणी येण्यास सुरुवात होईल। यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी विजांसह पावसाचा चांगला अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यादेवी नगरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। पाथर्डीमध्ये पाऊस येणार आहे। भागूर, घोडेगाव, राहुरीच्या भागात दिनांक 26 तारखेला मुसळधार पाऊस। तसेच इकडे श्रीरामपूर, गंगापूर, कोपरगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, येवला, ताडवेल, कन्नड, मनमाड, सिल्लोड, माहुराच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तसेच इकडे चाळीसगाव, नाणे, मालेगाव, पाचोऱ्याचे भाग असतील, अजंट्याचे भाग असतील, मध्यम ते जोरदार पाऊस। इरोंडल, धुळेचे भाग, जळगावचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळेल। अमळनेर, चिमटणे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता तर आहेच। यावल, सासवड, नोनिया, चिमटणेचा भाग असेल, भोरपुरीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल। बुरहानपूर, नेपनगरचा भाग असेल, यावर सासवड, जळगावचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, हा अंदाज लक्षात घ्यावा। जामनेर, मराठवाड्यातील सर्व भागात, विदर्भातील सर्व भागात मुसळधार पाऊस राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस राहील, उत्तर महाराष्ट्रात पण राहील। 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे। तसेच 28 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे। 29 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे। 30 तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस आहे। तसेच 31 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र पाऊस राहील। 1 तारखेला उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे, नंतर इतरत्र कमी होईल। 2-3 तारखेला पाऊस उघडणार आहे, हा अंदाज लक्षात घ्यावा। धन्यवाद।